सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने मनातले नाते तुटत नाही. नुसता निरोप दिल्याने मनातले नाते तुटत नाही. सर्वप्रथम आम्ही उपस्थित मान्यवरांचे स्वागत करतो. विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आयुष्यातला सर्वात हळवा क्षण. आमच्या शिक्षकांसाठी त्यांच्या विद्यार्थ्याचा सहवास असणारा शेवटचा तो दिवस. काही अत्रंगींसाठी #लास्ट डे ऑफ द क्लास. आणि तुमच्यासाठी आमचा निरोप समारंभ. पण खरं म्हणजे हा दिवस एकमेकांच्या सोबतच्या सहवासाच्या प्रेमाचा. आणि आम्ही आकाशात उंच भरारी घेण्यासाठी, तुम्ही आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याचा आहे. 2 वर्षांपूर्वी आम्ही या क्लासमध्ये आलो. भुजबळ सरांशी पहिल्यांदा भेट झाली. सुरुवातीला भीती वाटायची, कारण पहिल्यापासून सर एक डेंजरस व्यक्तिमत्व आहेत असं आमच्या कानावर पडले. पण जेव्हा आमची त्यांच्यासोबत ओळख झाली आणि त्यांच्याबद्दल मनात एक वेगळीच जागा निर्माण झाली. ते म्हणतात ना, काही माणसं वादळी असतात, काही माणसं वादळ निर्माण करणारी असतात, तर काही माणसं वादळ आणि वारा झेलून इतरांचं कल्याण नंदादीपासारखं पेलवत राहतात. विद्यार्थी जीवनाचा नंदादीप आयुष्यभर पेलवत ठेवण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे, इतरांच्या सुखदुःखात कायम सामील होणारे म्हणजे आमचे भुजबळ सर. 9वी मध्ये आल्यानंतर आमची भेट एका व्यक्तीशी झाली. ती मनानं दिलदार, वागण्यात जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शानदार असे हे सर्व गुण संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे रोहकले सर. ते आम्हाला सायन्स शिकवायचे. वन ऑफ द डेंजरस व्यक्तिमत्व असणाऱ्या आमच्या रोखले सरांचा लढा आम्हाला कधी लागला हे समजलंच नाही. 8वी पासून सरांमागे आम्हाला इंग्रजी विषय शिकवणारे शिक्षक पाहिजे असा अट्टहास लावला होता. सरांनी 9वीतच तो आमचा अट्टहास पूर्ण केला. आमच्या इंग्रजीचे ज्ञान वाढवण्यासाठी शिंदे सर आणि आमची एक प्रकारची मैत्री करून दिली. ते शिंदे सर खूप मजेदार होते. इंग्रजी विषयाचे ते प्राध्यापक होते. ग्रामर घेता घेता प्रश्नाला कधी पेशंट करायचे आणि सर्वप्रथम ICU मध्ये टाकून त्या पेशंटला कोमात पाठवायचे. जर पेशंटच्या घरच्या ऑपरेशनला हा म्हणत असेल तर आपण नाही म्हणायचं, आणि जर ते हा म्हणत असतील तर आपण जर ते नाही म्हणत असतील तर आपण हो म्हणायचं. थोडासा ॲडव्हान्सपणा करायचा आणि शेवटी प्रश्नचिन्ह उभं करायचं. 10वीला आलो त्यानंतर आमची भेट एक अशा व्यक्तिमत्वाशी झाली की ते आम्हाला सायन्स शिकवण्याबरोबर पूर्ण जगाची सैर करून आणायचं. पुढे तुम्ही करिअर करू शकता हो असं म्हणता जगात काय कसं करायचं, काय चाललंय याची ओळख करून असे ते चौधरी सर. सरांचा स्वभाव जसा एका रसाळ फळासारखा, वरून काटेरी जरी असला तर आतून गोडच. आजच्या या दिवशी आमच्याकडून सर्व शिक्षकांचे आभार मानायचे. ते याबद्दल की आम्हाला उत्तमरित्या शिकवल्याबद्दल, समजून घेतल्याबद्दल आणि हो शिक्षा दिल्याबद्दलही. कारण या सर्वांतूनच तर आम्ही घडत होतो. आमची एक विशिष्ट प्रकारची रचना होत होती. आम्ही मॅथ्सचे ट्रिगोनॉमेट्री, फायनान्शियल प्लॅनिंग शिकलो. सायन्सचे ओम्सला शिकलो. इंग्रजीचे फिगर्स ऑफ स्पीच शिकलो. एनर्जीचे टाइप्स तर आपल्याला माहीतच आहे. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. इतक्या दिवस आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणून जगत होतो, पण त्याचं कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर करण्याची वेळ आली. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी भाषणापासून तर अगदी विविध स्पर्धांपर्यंत ते भाग घ्या असं नाही म्हणत, तर भाग घेस तू असे अगदी आवर्जून प्रत्येकाला सांगतात. आमचा हा क्लास ज्ञानाचं एक पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आम्ही आमचे ज्ञान वाढवून छंद जोपासले. इतरांविषयी आदर, सहकार्य, बंधुभाव, एकता इत्यादी गोष्टी शिकलोच, पण त्याही पेक्षा बाहेरच्या या अनोळखी विश्वात जगायचं कसे, वावरायचं कसे, थोडक्यात आपली ओळख निर्माण करायला शिकवली. या क्लासमध्ये आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहीत आहे की हे क्षण पुन्हा आम्हाला कधीच नाही अनुभवता येणार. इथे घालवलेले प्रत्येक क्षण आम्ही कधीही नाही विसरणार. आणि महत्त्वाचं म्हणजे जे ज्ञान आम्हाला इथं भेटलंय, जे तुम्ही आम्हाला शिकवलंय, हे अनमोल गोष्टी कधीच वाया जाऊ देणार नाही. तुम्हाला माहितीये, काही जण कुतूहलापोटी विचारतात, तू कुठल्या क्लासमध्ये शिकतोस? तेव्हा आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही GP's मॅथ्स क्लासेसचे विद्यार्थी आहोत. फुलपाखराचं आयुष्य जरी काही दिवसांचं असलं तरी ते इतरांच्या आयुष्यात रंग भरत जातं. तुम्ही आम्हाला फुलपाखरासारखं जपावं. आम्ही तुम्हाला फुलपाखरांप्रमाणे आणि आम्ही तुम्हाला त्या फुलपाखरांसारखं साठवावं. जर कळत नकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल, कुणाचे मन दुखवले गेले असेल तर आम्हाला क्षमा करावी. सर्वांना वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.